वेलकम बॅक. आज मी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की मी शुद्धलेखनावरती आता पुढचे 2 व्हिडिओज करणार आहे. काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला मराठी लिहिणं खूप सोपं जाईल. ठीक आहे. देर विल बी सम रूल्स विच आय एम गोइंग टू एक्सप्लेन. आय एम गोइंग टू टेक 3 rules today of शुद्धलेखन which will make Marathi writing easier for you. All right. त्याआधी तुम्ही जर का हा व्हिडिओ तुमच्याकडे आधी आला असेल तर याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ते माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि कारण त्याच्यामध्ये मी अजून काही माहिती दिलेली आहे. बेसिक्स असे आहेत मराठी भाषेचे. तर वर्णमाला आहे, बाराखडी आहे आणि उच्चार कसे करायचे, मराठी अक्षरांचे उच्चार स्पष्ट आणि योग्य कसे करायचे याबद्दलही थोडीशी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओज बघा. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला होमवर्क दिला होता. तुम्हाला मी सांगितलं होतं की हे तुम्ही घरी करा. ते तुम्ही केलं का हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की लिहा, म्हणा, बोला, प्रॅक्टिस करा. ते तुम्ही केलं का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आज आपण शुद्धलेखनाचे 3 नियम बघणार आहोत. त्यातला जो पहिला नियम आहे तो खूपच सोपा आहे. एकेरी असतात. काही जे शब्द असतात ते एकेरी असतात. एकेरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकच अक्षर असतं. आता तुम्ही म्हणाले एकच अक्षराचा शब्द कसा काय, तर आहेत काही शब्द असे जे त्याच्यामध्ये एकच अक्षर असतं पण ते अर्थपूर्ण असतात. देर इज ओनली 1 लेटर बट विच हॅज अ मीनिंग. आलं लक्षात. उदाहरण आपण काही बघूया. मी, तू, ही, ती, पी, धू. ठीक आहे. हे काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहे. या अक्षरांना अर्थ आहे. मी म्हणजे आय, तू म्हणजे यू, ही म्हणजे शी, ती म्हणजे पण शीच. आलं लक्षात. जरी त्याला ते एकच अक्षर असलं तरी त्याला अर्थ आहे. तर असे जे सगळी जी अक्षरं आहे ज्याला अर्थ असतो ती सगळी अक्षरं ही नेहमी दीर्घ असतात. दीर्घ. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ काय आहे ते बघितलेलं आहे. ऱ्हस्व पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे सांगते. ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट आणि दीर्घ म्हणजे लॉंग. ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट आणि दीर्घ म्हणजे लॉंग. ऱ्हस्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो जो अक्षराचा उच्चार आहे तो आपण शॉर्ट करतो, पटकन थांबतो, पटकन. एक उदाहरण सांगते तुम्हाला. की, की, की हा ऱ्हस्व आहे, की हा दीर्घ आहे. बरोबर. त्याला पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार असंही म्हणतात. पहिला म्हणजे ऱ्हस्व, दुसरा म्हणजे दीर्घ. ठीक आहे. तुम्ही कधी मी ऱ्हस्व दीर्घ म्हणेन, कधी मी पहिला दुसरा म्हणेन. जी एकेरी अक्षर असतात ती नेहमी दीर्घ असतात. त्याचा उकार, वेलांटी ही नेहमी दीर्घ असते. सोपं आहे किती लक्षात ठेवायला. एकदम सोपं आहे. आता हे तर तुम्हाला समजलं. आता ह्याला अपवाद आहे. अपवाद म्हणजे एक्सेप्शन. अपवाद म्हणजे एक्सेप्शन. याला हा जो नियम आहे त्याला एकच अपवाद आहे. तो म्हणजे अपवाद म्हणजे नी हे अक्षर. नी, नी. आता हा नी एकटाच कधी वापरतात तर कधी कधी आणि म्हणायच्या ऐवजी फक्त नी असं लिहिलेलं असतं. तू नी मी, ही नी तो, हे नी ते. त्याच्यामध्ये नी येतो. ते एकटंच अक्षर आहे पण ते अक्षर मात्र नेहमी ऱ्हस्व लिहायचं. नी हे अक्षर मात्र नेहमी जेव्हा ते एकटं असतं आणीच्या जागी नी वापरलेलं असतं तेव्हा ते ऱ्हस्व लिहायचं, पहिली वेलांटी. आता मी तुम्हाला एक सांगते. बऱ्याचशा ज्या भाषा आहेत, भारतीय भाषा, इंडियन लँग्वेजेस, दे आर मोस्टली बेस्ड ऑन संस्कृत. जास्त करून संस्कृत भाषेवरनं बऱ्याचशा भाषांचा जन्म झालेला आहे असं जर आपण समजलं तर काही शब्द हे संस्कृतमधनं थेट मराठीमध्ये येतात. त्याच्यात कोणताही बदल होत नाही. सम वर्ड्स डिरेक्टली कम फ्रॉम संस्कृत टू मराठी विदाउट एनी चेंज. दे आर कॉल्ड तत्सम शब्द. त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. हे फक्त तुम्हाला एक माहिती देण्यासाठी आहे. हे डिटेल्स तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालेल पण हे तुम्हाला माहिती
माहिती असायला पाहिजे. तर अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. त्यातला नी हा एक शब्द आहे, तो कधी कधी आणीच्या जागी वापरला जातो. राजू नी मंदार, नीता निमिता, म्हणजे काय, राजू आणि मंदार, नीता आणि मीता. तर तो कधी कधी वापरला जातो, तो मात्र नेहमी ऱ्हस्व लिहायचा. झालं. बाकीची सगळी अक्षरं एकटी ही दीर्घ लिहायची, फक्त नी जो आहे तो ऱ्हस्व लिहायचा. आहे ना सोपं? आता आपण दुसरा नियम बघूया. दुसरा जो नियम आहे तो सुद्धा लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. कोणत्याही शब्दाचं शेवटचं अक्षर, कोणत्याही शब्दाचं शेवटचं अक्षर हे नेहमी दीर्घ असतं. ठीक आहे? कोणत्याही शब्दाचं शेवटचं अक्षर हे नेहमी दीर्घ असतं. आपण काही उदाहरणं बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाणी, लोणी, दुपारी, सकाळी, संध्याकाळी, दिवशी, सुकाणू, अणू, रेणू, वळू, आई, ताई, गुरु, सुरू. शेवटचं अक्षर हे दीर्घ आहे. शेवटचं अक्षर हे दीर्घ आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, शेवटचं अक्षर हे नेहमी दीर्घ असतं. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला? कोणत्याही अक्षराचं शेवटचं अक्षर जे आहे त्याची वेलांटी आणि त्याचा उकार हा नेहमी दीर्घ काढायचा. दुसरा उकार, दुसरी वेलांटी. आता या नियमाला सुद्धा अपवाद आहे. देयर इज अन एक्सेप्शन फॉर दिस रूल ऑल्सो. ठीक आहे? काय आहे हा अपवाद? तर पुन्हा तेच की जे तत्सम शब्द आहेत, जे संस्कृत मधनं थेट कुठलाही बदल न करता मराठीत आलेले आहेत, त्या शब्दांचं मात्र शेवटचं अक्षर हे ऱ्हस्व असतं. त्यातले काही काही शब्द मी तुम्हाला इथे सांगतेय, जे तुम्हाला सहसा बघायला मिळतील तुमच्या पुस्तकामध्ये. तुम्ही ना आता निरीक्षण करायला शिका. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. यू स्टार्ट ऑब्झर्विंग. नाउ कीप दिस रूल्स इन माइंड अँड स्टार्ट ऑब्झर्विंग. म्हणजे तुमच्या, अरे हा, आपण हे तिथे त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, बरोबर आहे. खूपच सोपं आहे हे लक्षात ठेवायला. हे तुमच्या लक्षात येईल. मग जेव्हा तुम्ही ते लिहिता त्यावेळेस हे लक्षात ठेवून लिहा. ठीक आहे? तर तुमच्या पुस्तकामध्ये जर हे शब्द आलेले असेल तर त्याकडे तुमचं आता लक्ष जायला लागेल. तर काही शब्द मी तुम्हाला सांगते. किंतु, परंतु, तथापि आणि सगळ्यात महत्वाचा शब्द. हे 3 शब्द कदाचित तुम्हाला एवढे लागणार नाहीत, पण आता जो शब्द मी तुम्हाला सांगणार आहे तो मात्र आपल्याला प्रत्येक वाक्यात लागतो असं म्हणलं तरी चालेल. आणि तो शब्द म्हणजे आणि. आणि आणि म्हणजे अँड. हा शब्द आपल्याला खूप लागतो. इट्स अ व्हेरी कॉमन वर्ड. वी नीड दिस वर्ड ऑलमोस्ट इन एव्हरी सेंटेन्स. आणि हा शब्द मात्र लिहिताना त्याचं शेवटचं जे अक्षर आहे णी, हे ऱ्हस्वच लिहायचं. शेवटचं अक्षर आणि इथला नी हा ऱ्हस्व आहे, पहिला आहे. राहील लक्षात? सोपं आहे लक्षात ठेवायला, हो की नाही? किंतु, परंतु, तथापि आणि आणि. झालं? बाकीची सगळी अक्षरं, सगळ्या शब्दाची शेवटची अक्षरं ही दीर्घ लिहून टाकायची. आता तिसरा नियम. हा जो तिसरा नियम आहे हा अनुस्वाराचा नियम आहे. अनुस्वार केव्हा द्यायचा आणि केव्हा नाही द्यायचा. जेव्हा आपण शेवटचा, आता तुम्ही क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न हे तुम्ही शिकलेला आहात. तिची शेवटची अक्षर आहेत ना ङ, ञ, ह्या अक्षरांचा जो आवाज आहे ना तो तुम्हाला सहसा आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा ऐकायला येईल. त्याला अनुनासिक म्हणजे नाकातनं येणारा आवाज असं म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं जीभ वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करते, पण काही आवाज हे आपल्याला थोडेसे नाकातनं येतात. सम noises are like some sounds are you can feel that they are coming from nose, not exactly but you can
फील दॅट यू कॅन इफ यू हिअर इट प्रॉपरली यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. तर असे जे शब्द असतात त्याच्यावरती आपण अनुस्वार देतो. अनुस्वार म्हणजे द डॉट विच वी गिव्ह अबव द लेटर. अक्षराच्या वरती जो आपण एक ठिपका देतो, टिंब देतो, त्याला अनुस्वार असं म्हणतात. तर आपण काही उदाहरणं बघूया. घंटा, त्यांच्या, त्यांना, त्यांनी, बांगडी, भांडण, संत. तर ह्या शब्दांच्या कोणत्या अक्षरांवरती अनुस्वार येते बघा. घंटा, घंटा, घ अक्षरानंतर एक आवाज येतो जो नाकात नाही येतो. घंटा, घंटा. म्हणून आपण अनुस्वार कशावर दिला? घ वर दिला. ठीक आहे. त्यांच्या, त्यांच्या, त्यानंतर आलं ना ऐकू, म्हणून आपण त्यावर अनुस्वार दिला. आता एकदा अनुस्वार दिला की परत नला च जोडाक्षर करायचं नाही. एकदा अनुस्वार दिलाय म्हणल्यानंतर आपण तसं म्हटलेलंच आहे की एकदा आपण अनुस्वार दिलाय म्हणल्यानंतर तो जो अनुनासिक आहे तो आवाज येणारच आहे. त्यांच्या, त्यांना, नला न लिहायचा नाही, ही चूक करायची नाही. ठीक आहे. भांडण, म्हटलं ना, भांड. भावरती अनुस्वार दिला, भावर अनुस्वार द्यायचा. अनुस्वार कुठे द्यायचा हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. ज्या अक्षरानंतर तो अनुनासिक उच्चार होतोय, द साऊंड विच इज कमिंग फ्रॉम नोज, बिफोर दॅट लेटर यू हॅव टू गिव्ह दॅट डॉट अबव द लेटर. अनुस्वार, त्याला अनुस्वार असंच म्हणायचं. शिरोबिंदू म्हणजे तो डोक्यावर दिलेला ठिपका, त्याला शिरोबिंदू असंही म्हणतात. त्याला अनुस्वारच म्हणायचं. टिंब म्हणायचं नाही. टिंब, टिंब. अजून एक शब्द टिंब, टिंब. टच्या नंतर उच्चार होतोय म्हणून आपण ट वरती देणार अनुस्वार. आलं लक्षात? टिंब. पण आपण म्हणताना टिंब नाही म्हणायचं, आपण म्हणायचं अनुस्वार. त्याला शब्द आहे की नाही, मग आपण तोच म्हणायचा. ठीक आहे. ठीक आहे. तर आज जे शब्द आपण बघितले, शुद्ध लेखनाचे जे काही नियमही बघितले, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि ते नियम तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आता ही वही जी आहे, स्मार्ट मराठीची एक मस्त छान वही करा. आता ती वही कशी करायची? आई बाबांना सांगायचं नाही की नवीन वही घेऊन या. नाही, आपल्या जुन्या वह्या असतात की नाही, त्या जुन्या वह्यातले मागची जी पानं असतात, जी कोरी असतात, वापरलेली नसतात, ती काढायची, त्याला स्टेपल करायचं, त्याच्यावरती स्मार्ट मराठी असं लिहायचं आणि त्याच्यामध्ये आता मराठी सराव करायला सुरुवात करायची. ठीक आहे. सो वी सॉ 3 rules of Shuddha Lekhan. Now you are going to watch this video again and again and you are going to write them in Smart Marathi notebook. Okay, make a new notebook for Smart Marathi. Now how you are going to make this notebook? You are not going to buy a new one. You are going to use the old pages, the unused pages of the previous notebooks, last year's notebook. There will be some at home. Just tear them from your old notebooks and staple them together, write on top Smart Marathi and start practicing in that notebook. And I'm going to see you in the next video with another 3 rules of शुद्ध लेखन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध लेखनाचे अजून 3 नियम बघणार आहोत. तोपर्यंत या नियमांची घरामध्ये प्रॅक्टिस करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओचा, या जे सगळे मी व्हिडिओज करते याचा तुम्हाला काही उपयोग होतोय का तेही मला नक्की सांगा. बाय.